कोकणातील पुरातन इतिहास असलेले आणि रत्नागिरीतील भाविकांचे आराध्य स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीराम मंदिर रत्नागिरी या ठिकाणी आज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आगमन झाले। यावेळी श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई उल्हास घोसाळकर यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे संस्थेच्या वतीने स्वागत केले। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीसोबत आलेले मानकरी संजीव कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांचे स्वागत करताना श्रीराम मंदिर संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन करण्यात आले आणि अक्कलकोटच्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात आले। यावेळी श्रीराम मंदिराच्या अध्यक्षांचे भक्तिभावपूर्ण शाल घालून गौरव करण्यात आला। पूजा, आरती, ओवाळणी, अभिषेक आणि नामस्त्रोताने अवघे श्रीराम मंदिर भक्तिमय झाले। श्रीराम मंदिरात यावेळी श्री स्वामी समर्थ नामाचा जय जयकार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी सुधाकर सावंत, विनायक हातखमकर, राजू भाटलेकर, राकेश चव्हाण, नित्यानंद दळवी आणि इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला। भक्तिपूर्ण वातावरणात अवघेची झाले आनंदी। दर्शन घ्या आठवते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची जी पादुका परिक्रमेची पालखी असते ती आज रत्नागिरीत दाखल झाली आहे। आत्ता आपण आहोत रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरात आणि या ठिकाणी अनेक भाविक स्वामींच्या दर्शनासाठी आलेत। स्वतः पालखीसोबत वर्षानुवर्ष रत्नागिरीत येतात ते कुलकर्णी गुरुजी आहेत। त्याचबरोबर श्रीराम संस्थेच्या अध्यक्षा आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर या देखील या पालखीच्या स्वागतासाठी इथं दाखल झाल्या होत्या। विधिवत पूजा अर्चा झाले। महाराज काय सांगाल, दरवर्षी आपण रत्नागिरीत येतात, एक महाराष्ट्रभर मोठी परिक्रमा चालते, नेमकं काय सांगाल? श्री संजय लक्ष्मणराव कुलकर्णी, पुरोहित श्री स्वामी समर्थ अन्नचिंतन ट्रस्ट अक्कलकोट। 21 नोव्हेंबरपासून ते 26 जूनपर्यंत ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व कोकण भाग या भागे ज्या अक्कलकोटला गोरगरीब व आभाळरूप स्वामी भक्तांना येता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नचिंतन ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेजय विजयसिंहराजे भोसले महाराज व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 28 वर्षापासून ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण भाग, कर्नाटक या मार्गे जागोजागी जाऊन श्री स्वामी समर्थांनी स्वतः त्यांच्या गावात जाऊन गोरगरीब व आभाळवृद्ध स्वामी भक्तांनी जास्तीत जास्त दर्शन व्हावी या दृष्टिकोनातून ही श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा सुरू केलेली आहे। गोरगरीब जी जनता आहे, ज्यांना स्वतः अक्कलकोटला येता येत नाही किंवा आजारी असतील, वृद्ध असतील, ज्यांना अक्कलकोटला जायचे, जे दर्शन घ्यायचे परंतु जाता येत नाही, अशांसाठी
अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने ही पालखी परिक्रमा सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात ही पालखी आज या ठिकाणी आले. श्रीराम मंदिरच्या अध्यक्ष आहेत आपल्यासोबत उर्मिलाताई घोसाळकर. आपण त्यांच्याकडे जाणूया. मॅडम, दरवर्षी पालखी येते, आपण मोठ्या भक्तिभावाने स्वागत करता, भाविकांना देखील इथं दर्शनासाठी लाभ मिळतो, काय सांगाल? खूप खूप धन्यवाद गुरुजींचे, कुलकर्णीस गुरुजींचे फार फार मी आभार मानते. आमचे संस्थापक श्री उल्हासराव घोसाळकर यांनी हे सगळं सुरू केलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे सगळं काम चालत असतं. आमची श्रीराम मंदिर संस्था आणि श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने आम्ही त्यांना इथे आमंत्रण दिलं की आमच्याकडे पण इथे या, राम मंदिरामध्ये आपली सेवा द्या. आणि ज्या वेळेला आम्ही राम मंदिरामध्ये त्यांना बोलवतो याचा अर्थ असा की सर्व रत्नागिरीकर आपल्या सेवेत राहतील अशी आम्ही इच्छा व्यक्त केली त्यांच्याकडे. आणि निश्चितच आपल्याला खूप खूप आपल्या सर्वांना दर्शन मिळेल, आपल्या रत्नागिरीकरांना त्याचा मान मिळेल, बहुमान मिळेल, हा आमचा एक उद्देश होता. आणि त्यानुसार आम्ही पालखीना इथे निमंत्रण केल्यानंतर इथे ते कुलकर्णी गुरुजी दरवर्षी आमच्याकडे इथे भेट देत असतात. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज इथे आपल्याला भाविक दिसत आहेत, ते आपल्याकडे येणारे भाविक हे कानाकोपऱ्यातून इथे येत असतात आणि त्यांच्याबद्दल मला अपूर्व असं प्रेम वाटतं, अपूर्व असा आदर वाटतो की आम्ही एक पेपरमध्ये बातमी दिल्यानंतर इथे ते येतात आणि इथे स्वामींजवळ ते येतात आणि सर्वांचं इथे त्यांना पालखीचं उत्कृष्टपणे दर्शन होतं. हे दर्शन होणं ही महान गोष्ट आहे, कारण आपल्याला तिथे अक्कलकोटला जाता सर्वांनाच येत नाही आणि त्याचा लाभ आपण इथे घेत असतो. आणि त्याचा आनंद आमच्या महिला वर्गांना पण खूप आहे. आज महिला वर्गसुद्धा माझा इथे उपस्थित आहे. सर्व स्वामी भक्त सर्वांना मी इथे खूप खूप सर्वांचे अभिनंदन करते. आणि माझ्या प्रांगणात या मंदिराच्या मध्ये आपण सर्व आलात स्वामी आपलंसुद्धा मी इथे सर्वानुमते इथे आपलं सर्वांच्या तर्फे आपलं मी स्वागत करते. स्वागताबरोबरच आपलीसुद्धा मी आभारी आहे की आपले पाय आमच्या मंदिराला लागले, त्याबद्दल आपल्या स्वामींच्या सर्व भक्तांचे सुद्धा मी आभार मानते आणि येथे थांबते. धन्यवाद. अशी सेवा आपण दरवर्षी आम्हाला देत जा अशी मी आशा व्यक्त करते. निश्चितच याचा लाभ आम्हा सर्वांना खूप होतो आहे. आमच्या इथे लहान मुलं आहेत, मुली आहेत, सर्व कुटुंबातील सर्व सदस्य सहकुटुंब सहपरिवार इथे त्यांचं दर्शन घेतात. त्याबद्दल मला फार आनंद होतो आहे आणि अशीच सेवा आपली इथे अखंड राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि येथे थांबते. धन्यवाद स्वामी. आपल्या पुढील परिक्रमाला मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. पुढील परिक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपल्यासोबत आहेत रत्नागिरीचे एक होतकरू उद्योजक राकेश चव्हाण. हे देखील अनेक वर्षे या स्वामी सेवेच्या मार्गात आहेत. अनेकांना स्वामी भक्तीची ओढ त्यांच्या माध्यमातून लागली, त्यांनी अनेकांना स्वामी सेवेत आणलं. काय सांगाल राकेशजी, नेमकं कशा पद्धतीने सेवा चालली आहे? खूप खूप धन्यवाद. मुळात म्हणजे आत्ता आदरणीय संजू गुरुजी महाराजांनी आपल्याला सांगितले माहिती की कशा तऱ्हेने परिक्रमा होते. 28 वर्ष गेली चालू आहे. त्याचबरोबर आमच्या सन्माननीय अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनीसुद्धा आपल्याला माहिती दिली. आणि स्पेशली आम्ही उल्हासजी घोसाळकर साहेबांचे आभार मानतो की त्यांच्या सानिध्यातून ही परिक्रमा इथे चालू झालेली आहे रत्नागिरी शहरामध्ये. रत्नागिरी शहराचं गेले काही वर्ष मी ते नियोजन करतो. माझ्यासोबत आमचे स्वामी भक्त स्वामी सेवेकरी असतात. आणि स्पेशली आम्ही थँक्यू म्हणू की जे जन्मंजय राजे आहेत जे अक्कलकोटचे, त्यांनी जी अन्नछत्रामार्फत जी काही पालखी परिक्रमा चालू केली, जे काही आबाल वृद्ध आहेत, जे आमच्या भगिनी आहेत, माता बंधू सिनियर सिटीजन आहेत, त्यांना काही जाणं शक्य होत नाही, पण ते दर्शनासाठी स्वामी इथे येतात, त्यांचा दर्शनाचा लाभ ते घेतात. आता म्हणजे इथे अलोट गर्दी असते. आतासुद्धा बघा श्रीराम मंदिरमध्ये अलोट गर्दी आहे. अशीच दिवसभर गर्दी होत राहते. आता इथून परिक्रमा जाणार आहे खाली रामआळी मार्गे विठ्ठल मंदिरमध्ये, त्याच्यामध्ये हनुमान मंदिरामध्ये यावर्षी बोलवणं आलं आहे. त्यानंतर राधाकृष्ण मंदिरामध्ये बोलवणं आलं आहे. ही तिथे स्वामींची देवांची भेट घेऊन आता ते मुक्कामी जाणार आहेत विठ्ठल मंदिरकडे. त्याच्यामुळे आता स्वामी भक्त खूप वाढत चाललेले आहेत. आणि स्पेशली आम्ही अन्नछत्राच्या मंडळाला आणि त्यांच्या अध्यक्षांना आणि स्पेशली संजू गुरुजी महाराजांना आम्ही थँक्यू म्हणतो. आणि त्यांनी आम्हाला दरवर्षी असंच येऊन आमच्याकडनं सेवा करून घ्यावी अशी त्यांना आम्ही प्रार्थना करतो आणि विनंती करतो. सर्वांचा स्वामी राया हा रत्नागिरीत दाखल झाला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणून स्वामींची पालखी ही विठ्ठल मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहे. आणि रत्नागिरीत आपण पाहिलं तर अक्षरशः भक्तीचा महापूर उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.